चला मुलांची रूम दाखवते तुम्हाला. तुम्ही म्हणता ना तुमची मुलं कुठं इकडं झोपतात, ते मी हॉलमध्ये असते. माझा बेड माहिती आहे तुम्हाला. हा बेड मुलांनी घेतलाय लोखंडाचं, त्याच्या पेमेंटमधनं घेतलं. ह्याच्या खाली पण म्हणजे नाही का सूटकेस वगैरे आपलं काही सामान असेल तर बसलं त्यात. पहिला आमचा लाकडाचा होता, यार फर्निचरचा केलेला होता बेड, पण तो कुजला पूर्ण खूप. आता त्याला 10 वर्ष झालते दिला टाकून. ही मुलाच्या पेमेंटमधनं मुलानं घेतलं. बेडशीट पण मुलगा जॉबला आहे ना, त्यानं मग पैसे रविवार पेठेतनं घेतलेत बघा. छान आहेत बेडशीट, कॉटन, 1000 रुपयाची 4. इकडं ते हे कपाट चांगली आहेत अजून. आता ही खराब झाल्यावर नंतर काढून टाकायचे, नाही तेच आणून ठेवायचं एक शोकेस मोठं कपाट 2. आता तसलं फर्निचर वगैरे नाही करत बसणार, कुचते ताव फर्निचर परत. हे एक फ्लिपकार्टवरनं घेतलं. इतका मुलांचा पसारा ना, वायफाय आहे त्यांना. आणि ते टॉवेल अडकवायचं एक मागवलं, अँगल कपडे एवढं एक पुरत नाही, सगळं ह्याच्यावर ठेवले. ड्रायर, इस्त्री, एक ड्रायर घेऊन दिलं त्यांना. ड्रायर कसला आहे बघा, 1000 रुपयाचा आहे, छान आहे खूप. भक्तीमधनं घेतलं, भक्ती का काय त्याचं नाव, बदललं नाव. जिलेब्या गणपती बशी ही त्यांना केस वाळवायला. इस्त्री आहे कपड्यांना इस्त्री करायला. हे अँगल मागवलेत, हे लावायचेत मला एक टेरेसमध्ये नाही की इथं टॉवेल अडकवायला. कपडे, टॉवेल, ड्रेसिंग टेबल पुसला त्यांचा. पोरांचं कसं स्वच्छता आपल्यालाच करायला लागते. पोरं काही कामं करत नसतात करत नाहीत. आता मुलगा जॉबला आहे ना, त्याच्यामुळे त्याला काही सांगता येत नाही. हा 14 Pro आहे, 14 नाही माझा. आयफोन जुनाच आहे, पण ह्याला मी कवर असा मागवलाय फ्लिपकार्टवरनं. आणि हे ड्रावर वगैरे असतात, ह्यात पण माझं सामान असतं, ह्यात माझं सामान आहे. आणि मी इकडं नसते बाबा जास्त. मी माझा बेड माहिती आहे ना तुम्हाला, मी बाहेर पडलेले असते, मला ती बरं वाटते. माझी ही पोरांची रूम आहे, झोपते दोघं आरामात. एक मुलगा गावालाच असतोय, त्या दोघांना बस होते ही रूम. इकडं त्यांचे कपडे असतात ठेवलेली. मग आता स्वच्छ केली आज रूम.